या ठिकाणी विभिन्न लोक उपलब्ध आहेत ज्यांना जबाबदारी वाटप करण्यात आलेली आहे। तुमच्यामध्ये एक अंतर्गत स्पर्धा आहे की तुम्ही किती काम केलं। तुम्ही नगरपालिकेवर अवलंबून राहू नका, नगरपालिकाने तुमच्यावर अवलंबून राहू नये। आपण प्रत्येकाकडे 3-4 लोकांनी जाऊन महिला बचत गटात असेल, आपण सगळेजण जाऊन त्या ठिकाणी त्याच्या त्या अडचणी आपल्याला लक्षातच घ्याव्या लागतील आणि त्या दृष्टीने पुढे जावं लागेल असं मला वाटतं। माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की अशा पद्धतीत मधल्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री अरुण कुमार साहेबांची बोलली असेल ग्रामविकास सचिव, तर त्या पद्धतीत पुढे जर आपण गेलो तर आपण जळगाव जिल्ह्यातली आजची जी मिटिंग घेतली तिचा खरा अर्थाने हेतू साध्य होईल आणि आपण शेवटच्या माणसापर्यंत 2 एका कुटुंबामध्ये 2 लाभार्थी 1 लाभार्थी असेल ते 1 लाख देण्याचा प्रयत्न आपण निश्चितच करू शकतो। शेवटी कलेक्टर महोदयांची जसं तोडपाड हा GR झाला तसं सगळ्या आमदारांचं तोडपाड झाला GR मध्ये काय नंतर या ठिकाणी माननीय मंत्री महोदय, अनिलदादा पाटील, खासदार महोदय, स्मिताताई वाघ आणि आमचे सगळे आमदार महोदय, कलेक्टर साहेब, CO साहेब आणि SP साहेब आणि यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या बाबतीमध्ये आढावा घेण्यात आला। जवळपास 7 लाख महिलांना याच्यामध्ये उद्दिष्ट आहे, पण बाकी योजनांचे जर उद्दिष्ट कमी केलं तर जवळपास 5 लाख महिलांना या जिल्ह्यामध्ये त्याच्यामधनं लाभ होणार आहे आणि जवळपास 1.5 लाख अर्ज आतापर्यंत भरले गेलेले आहेत। त्याच्यामुळे आम्ही टार्गेट त्यांना अचीव करण्याकरता या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत, ऑनलाईन ऑफलाईन। त्याच्यामध्ये मग CO असतील, तहसीलदार असतील, नगरपालिकेचे CO, त्याचबरोबर BDO, त्याचबरोबर आशा, त्याचबरोबर ज्या ज्या यंत्रणा आहेत खाली, आशा वर्कर आहे, सेविका आहे, त्याच्याबरोबर बचत गट आहे, यांच्यामार्फत अर्ज भरण्याच्या सूचना आणि टार्गेट या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि मला खात्री आहे की लवकरात लवकर जे आमचं टार्गेट आहे ते पूर्ण करण्याकरता आजची आमची पहिलीच बैठक होती। त्याच्यामध्ये कमिट्या आता आम्ही आजच्या आज नियुक्त करणार आहोत। त्या कमिटीचे अध्यक्ष आमदार असतील आणि 2 सहयोगी सभासद असतील की जे खालपर्यंत त्या गोष्टीचं मंजुरीचं काम करतील आणि पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी देखरेख करणार आहोत आणि पुढच्या 8 दिवसामध्ये पुन्हा प्रांतवाईज विभागाच्या आपण बैठकी घेणार आहोत, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये जे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय अजितदादा यांनी जे आम्हाला आदेश केलेले आहेत की आपण हे उद्दिष्ट पूर्ण करा, ते पूर्ण आम्ही करू, या ठिकाणी हे आपल्याला खात्री देतो। आपण कुठेतरी अडचणी होत आहेत त्या संदर्भात काही ते पीक विम्याची मुदत आपण आता पाहिलं असेल की 31 तारखेपर्यंत पीक विम्याची मुदत सरकारने या ठिकाणी वाढवलेली आहे। त्याच्यामुळे निश्चितपणे आपण म्हणता काही ठिकाणी अडचणी येत आहेत, पण त्या अडचणी येऊ नये त्याच्याकरताच ही आज बैठक आम्ही या ठिकाणी लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये आढावा घेण्यात आला। मग त्याच्यामध्ये दाखले असतील, उत्पन्नाचे दाखले असतील, ते शाळेकरता ज्या लागणाऱ्या मुलांना ज्या गोष्टी आहेत त्याच्याकरता आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच्याकरता आम्ही सक्त सांगितलेलं आहे की पहिलं काम तुम्ही ते करा। आपण पाहिलं असेल की तालुकावाईज जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचा आढावा घेतलेला आहे आणि ती सुद्धा अडचण पुढच्या काळामध्ये येणार नाही अशा सक्त सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। पीक विम्याच्या बाबतीमध्ये सुद्धा 31 तारीख असल्यामुळे सुटसुटीत पद्धतीनं पीक विम्याचे सुद्धा अर्ज भरले जातील। मला तरी असं वाटतं की कोणताही शेतकरी त्याच्यापासून वंचित राहणार नाही अशी खात्री या ठिकाणी आम्हाला आहे। या योजनेमध्ये काय होतंय की काही महिला ज्या आहेत ऑनलाईन भरण्यासाठी गर्दी करतायत, काही महिला ऑफलाईनसाठी गर्दी करतायत। नेमकं ऑनलाईन कोणी भरावा, ऑफलाईन कोणी भरावा असा संभ्रम महिलांमध्ये, त्याच्यामुळे गर्दी कुठेतरी होते। हे बघा, आता महापालिकेच्या ठिकाणी आम्ही आता सगळ्या ठिकाणी वॉर्डमध्ये तुम्ही तुमची केंद्र लावावी अशा सूचना दिलेल्या आहेत, नगरपालिकेच्या ठिकाणी दिलेल्या आहेत, ग्रामपंचायतीमध्ये आहेत, त्याच्यामध्ये सेतू केंद्र आमचे आहेत आणि काही ठिकाणी आता माननीय आनंददादा सांगितले की त्यांच्या तालुका स्तरावर एक मोठं मंगल कार्यालय घेणार आहे आणि त्या मंगल कार्यालयामध्ये 10-20 लोक बसून त्यांच्यामार्फत फॉर्म भरणार आहेत आणि ते भरल्यानंतर मला तरी असं वाटतं की चौफेरून ज्यावेळेस या गोष्टी होतील त्यावेळेसच हे आपलं उद्दिष्ट पूर्ण होईल। मला तरी असं वाटतं याच्याकरता आपल्यासारख्या पत्रकार बांधवांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावं। महिलांमध्ये जागृती आहे, पण जागृती होत असताना काही करू नये। मला तरी असं वाटतं की आपल्याला फार दिवसांची मुदत आहे आणि ही योजना बंद होणार नाही आहे। ही योजना जरी 31 तारखेपर्यंत असली तरी पुढच्या काळात सुद्धा याचे अर्ज आम्हाला स्वीकारावे लागणार आहे, अशा पद्धतीचे आदेश आम्हाला आहे। त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की या गोष्टींकरता स्वयंसेवी ज्या संस्था आहे त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं पाहिजे अशी अपेक्षा आमची आहे। आम्ही तर हे सांगितलं की कोऑपरेटिव्ह बँका आहे, पतसंस्था आहे, यांच्या काही लोकांनी जर आम्हाला मदत केली, कारण की यंत्रणा आमची सरकारी यंत्रणा पूर्णपणे काम करते, पण तरी सुद्धा इतका स्टॉप
एवढा स्पीडमध्ये काम करण्याकरता जरी प्रयत्न करत असला तरी समाजाची, लोकप्रतिनिधींची, सगळ्यांची मदत असणे शिवाय आपण हे उद्दिष्ट अचीव्ह करू शकत नाही. आणि आज आपली ही पहिलीच बैठक आहे की 8 दिवसानंतर सगळे आढावा घेतल्यानंतर 15 दिवसानंतर आपण जिल्हास्तरीय बैठक लावणार आहोत. आणि मला खात्री आहे तोपर्यंत आम्ही 3-3.5 लाखाच्या वरती हे उद्दिष्ट आमचं पूर्ण झालेलं असेल. भाऊ, एक मीडियाचा अहवाल आला या योजनेसंदर्भात की महायुतीला मोठ्या प्रमाणात या योजनेचा फायदा होताना दिसतोय आणि मोठ्या प्रमाणात महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये याचा लाभ होईल, या उद्देशाने ही योजना आणण्यात आली आहे. हे बघा, एकनाथरावजी शिंदे साहेब आणि आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय अजितदादा यांचं सरकार आल्यापासून ही योजना फक्त आम्ही सांगत नाही, आपण सगळ्या योजनेनं जर नजर मारले आणि GR जर पाहिले तर सगळ्यात जास्त काम करणारं हे सरकार आहे. या सरकारने याच्या पूर्वीच्या ज्या योजना आणल्या, मग शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये विमा असेल, माझ्या बहिणींना अर्ध्या तिकिटामध्ये जाणं असेल, 1,000 रुपयाचा संजय निराधारचा पगार 1500 रुपये केला असेल, त्याचबरोबर शेतकऱ्याच्या माध्यमातून जे मागच्या काळामध्ये 50,000 रुपये शेतकऱ्यांचं प्रोत्साहित अनुदान देण्याचा विषय राहिला होता, ते प्रोत्साहित अनुदान देण्याचा विषय असेल, त्याचबरोबर जे राहिलेले रखडलेले जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांना सुप्रमा देण्याचा विषय असेल, त्याचबरोबर रस्त्यांच्या बाबतीमध्ये 30-54, 50-54 किंवा इतर जे काम आहेत त्यांचा विषय असेल, या सगळ्या गोष्टी पाहिल्या, किंवा आरोग्य खात्याचा विषय असेल. 2.5 वर्षामध्ये मागच्या काळामध्ये फक्त 2.5 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमधून दिले गेले, पण या 2.5 वर्षामध्ये 350 करोड रुपये एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून रुग्णांना दिले गेले. या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर हे पळणारं सरकार आहे, धावणारं सरकार आहे. साधं उदाहरण, ह्या जिल्ह्यामध्ये 2.5 वर्षामध्ये 11 वेळेस मुख्यमंत्री येण्याचा रेकॉर्ड फक्त एकनाथ शिंदेने केलेला आहे. म्हणजे एका जिल्ह्यामध्ये एक मुख्यमंत्री 2.5 वर्षामध्ये 11 वेळेस येतो, हे स्वातंत्र्यानंतर पहिल्या वेळेस झालं असेल. म्हणजे ही योजना आणली म्हणून आम्हाला मतं मिळणार आहे असं नाहीये, तर आमचे मुख्यमंत्री, आमचे उपमुख्यमंत्री आणि आमचे मंत्री हे लोकांपर्यंत पोहोचतायत, आमच्या योजना लोकांपर्यंत पोहोचतायत. त्याच्यामुळे आम्हाला या योजनेचा निश्चितपणाने आमच्या बहिणींपासून फायदा होणारच आहे, पण लोकांपासून सुद्धा आम्हाला याचा फायदा होणार आहे. मग महसूल कर्मचारी जे आहेत ते संपावर जाण्याचा पवित्रा घेतलाय. मुंबईत या संदर्भातली आंदोलनं सुरू आहेत. महसूलचे जे राज्य शासनाने नव्या रोजगाराचा पॅटर्न जो इश्यू आणलाय त्या संदर्भात पवित्रा घेतलाय किंवा आंदोलनाचा पवित्रा घेतलाय, त्याचा मोठा परिणाम या योजनेवर होऊ शकतो. मी आजच बोललो आणि उद्या मला वाटतं त्यांच्या नेत्यांची बैठक मुंबईमध्ये आहे, त्याच्यावर काही तोडगा निघेल. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.